पोपटनाना नमस्कार. नमस्कार. आज काय घेतलं कोळ्याच्या यात्रेमध्ये? कोळ्याच्या यात्रेमध्ये आज हे आपण खोंड घेतला. एवढ्याची झाली खरेदी काय? त्या खोंडाची खरेदी झाली 60,000 रुपयाची. अरे वा 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 वा, लय मोठी खरेदी केली मग. लय मोठी म्हणजे बारकी खरेदी करून काय करायचं या वस्तू पटली का सोडायची नाही. वस्तू पटली की सोडायची नाही म्हणा. हा आपल्या ध्यानाला आली की आपण ही वस्तू घेतली म्हणून समजायचं. म्हणजे पैसा किती जर गेला तर नाच झाला पाहिजे म्हणा. अहो दारातल्या वस्तूला माणूस बघतोय आणि पैशाला बंगल्याला कोणी सुद्धा बघत नाही. 100 एकर जमिनीला बघत नाही. 4 मजली बंगल्याला कोण बघत नाही. फक्त दारात वस्तू आहे. वाकडं तोंड करून सडकवून जर बघितलं तर कोणाची ही वस्तू आहे. आईला अमुक अमक्याची वस्तू आहे. जर वडील वारलेत तरी सुद्धा की आपल्या भाचं नाव मागे चाललं पाहिजे आमच्या पोरानं बैल सांभाळले म्हणून. तुमचं बरोबर. असा एवढा छंद आपल्याला. आता नुसता ह्याला गोलन 150 रुपये आणला ह्या वाघाला. अरे वा वा, चांगली खरेदी केली मग कोळ्यामधून. हो कोळ्यामध्ये चांगल्या तऱ्हेनंच खरेदी केली आपण. कुणाच्या गायचा बैल आहे काही? हे बैला या खाल्ला कारल्या मुलखात बैल दाखवून आणला होता इथल्या माणसानं गेला जत भागातला. त्या बैलासारखं वासरूप पण पडलेला चांगलं. मग त्यामुळं आपल्याला हे वासरूप बघून फिरून बघितलं चौकुंड, परंतु वासरू काय आपल्याला भेटलं नाही चांगल्या तऱ्हेचं. की एवढं वासरू नजर आल्यानंतर आपण म्हटलं हे वासरू घेतल्याशिवाय सोडायचं नाही. आज कालच्या ह्या वासरा मागा या. आता या सरांनी वासरू घेतलं तुमच्याकडे सांभाळायला दिलंय वाटतं. हे आपल्याकडे सांभाळायला दिलेला या. आता आपण ह्याला घरी नेणार अगदी की याला सातो चारणार, कपडे पेंट चारणार, वली मका घालणार, जो म्हणून चांगलं तान्या मुलासारखं आपण ह्याला सांभाळून ह्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीने आपण घेणार आहे. असं आहे. सरांचं पुढे प्रदर्शनात नावच काढायचं म्हणजे तुमच्या डोक्यात आहे म्हणायचं. त्या सरांचं मोहर नाव चांगल्या तऱ्हेनंच गाजलं पाहिजे जगात. आईला खोंड कसा आहे ह्या माणसाकडे अशी माणसाची भूमिका पाहिजे या. घरात बसून कोण विचारणार नाही. घरात बसून आता कोण विचारायला लागला आपल्याला? कोणी सुद्धा विचारणार नाही. मेला काय कोणा ठेवाया. जर आपला शब्दाचा वापर जर चांगला असला, आपल्याला वस्तू जर चांगली असली तर आपल्याला किंमत आहे. नाहीतर नुसती घरात बसून माझ्याकडे ₹1 रुपये म्हणणार तर त्याच्या ₹1 रुपयाला कोणी सुद्धा मेला तर त्याला उचलाय माणसं जात नाही. तेव्हा कोणाला चहा पाजत नाही ते माणूस. आपण काय करतो, एका माणसाला चहा पाजायचा आणि मागे जर 500 माणसं आली, 10 माणसं आली, 15 माणसं आली, 50 आली तरी सुद्धा की आपण त्यात मागे घेणार नाही. ₹1000 चला गेले तरी बैठकीवर सोबत नाही. अशी माणुसकी कमवायला लागते. किती आणले ती वासरं काय बैल ही काय? हे आपलीच लाईन नाही. इकडे जरा दाखव. पोपटना नाही बैल घ्या. या इकडे या. चला आपला बाबुराव पण आणला. हो हे आपला बाबुराव पण आणला. या यात्रा दाखवा आणलाय का? हे खास जत्रा दाखवण्यासाठी आणलाय. परंतु गिराईक ह्याला बी भरपूर लागले. हे बैल मागते ते आता 90,000 रुपयाला. बरं आपण काय देऊ शकत नाही. का देत नाही? हे जर गुणधर्म लय चांगला आहे बाजाराचं. आणि तुमचं नाव पण आपल्या भागात भरपूर केलं वाटतं बाबुरावनं आपलं नाव भरपूर गाजवलेलं आहे. त्यामुळं आपण हे जे आत्मा शांत करायचा, चांगल्या तऱ्हेनं सांभाळायचा. एखादा जर बघायला आला, आईला युट्यूबला पाठवतो आणि हे जे काय कोंबडं सुद्धा नाही, जर आला तर त्याला आपल्या दारातली वस्तू झळकली पाहिजे. असं आहे का नाही? आपल्या बाबुरावला केवढी मागणी ते काय कोळ्यामध्ये आज? त्याला मागते ते 90,000 रुपयाला. बरं आपण काय देऊ शकत नाही. आपण ह्याची किंमत सांगतोय 2.25 लाख रुपये. भरपूर किंमत आहे. मग भरपूर किंमत म्हणजे ह्याच्यापाशी काम आहे तेवढं गाडीचं काम आहे, शेतीचं काम आहे. त्यामुळे आपण कसा देऊन काय मिळणार आपल्याला दुसरं? बरोबर आहे. असं आहे का नाही? आता पुढचं ते पण आणलं नवीन पण. हो हे नवीन पण घेतला. हे नवीन पण आणला या बाजारात दाखवण्यासाठी. हे आपण घरीच घेतलेला आहे. आपला बाजार दाखवा. याला लय करंट. याला लय करंट, वाईट करंट आहे याला. हो शिर्तीचा गडी आहे. ही शिर्तीचा गडी आहे. ही गुराव सोडायचा गडी आहे. ही काय बाबा नुसता हट करंट म्हणजे लय वाईट करंट आहे ह्याच्यामध्ये. तर ही गुराव बी सोडायला चालतो, शिर्तीला बी चालतो, शिर्तीला बी हाणायचा. ह्या पद्धतीचा ह्यो बैल आहे. त्याला काय मागणी वगैरे असेल की काय? एवढे मागणी याला झाली की त्याला मागणी झाल्या 1.25 लाखाची. 1.25 लाखाची मागणी झाल्यावर आपण काय देऊ शकत नाही. नाही बैल द्यायचा नाही. घरचे अबुराव बाबुराव म्हणून जोड लावायचे म्हणायचे. हे त्याचं नाव आहे बाबुराव, ह्याचं नाव आहे राजाराम. राजा बाबजाची जोड आपण अवथाला हांटली, सरकणी गाडी फिरवली, ₹1 रुपयाचं आपलं काम झालं म्हणायचं. आपल्या मनाची हवस आपण पुरवायची नाही म्हणल्यावर कोणी पुरवायची? जग पुरवणार नाही. थोडक्यात मग आपलं फॉर्च्युनर मध्ये फिरण्यापेक्षा फॉर्च्युनर मध्ये फिरण्यापेक्षा किंवा मोठ्या बुलेटवर फिरण्यापेक्षा
ह्या आपल्या ही 2 बैल हा ही सरासरी लुटून जर इकली तर म्हणायचं ही एक आपण 2-2.5 लाखाची बैल आहे ती आपली. होय होय 2.5 लाखाची बैल आहे ती. ही लोक 4 मध्ये जाते ती. हा. काय करते ते तकडे तोड करते ती, मोबाईलला इकडे हात लावते ती. हा. त्या वेळेला समोरच्या गाडीवर गाडी जात्या होय होय ती दोघंच्या दोघं मरते ती. हा. बरं आपण बैलगाडीचा असल्यामुळं ह्या जुन्या पद्धतीचा प्रकार आता मी अजिबात बघितलं, काय धोका होणार आता नाही. मागच्या वर्षी मी बघितलं तुम्ही आता गाडी जाताना बैलगाडी झोपला होता वाटतं होय. आणि तिने घरी नेलती गाडी. भावखडाला कासर बांधून रातभर कठलेलं होतं. चोरा चिंठाची भया होतं जत्रेमध्ये. हा भावखडला कासर बांधलं. हा. बैल शानी असल्यामुळं हा. बैल निवांत बैल घरी जाते. आता हिथनं जर बैल सोडली हा. तरी गाडी घेऊन बैल घरी जाणार. हा. ही लोकांच्या घरी जाणार नाही. हिने कारण का जात नाही लोकांच्या दारात? का तर मालकाचं प्रेमच तेवढा आहे. मालकाचं प्रेम आहे ते आहे आणि लोकांच्या घरची हिने काही वैरण खाल्लेली नाही, पेंड खाल्लेली नाही. हा. म्हणून आपल्या घरी जाणार, ही लोकांच्या घरी कशी जाणार? लोकांच्या घरी तशी काय जाणार आहे. हा आता आणि किती आणले ते बाजारला आज कोळ्यात? कोणी ठीक आहे, हे आपलाच आहे. हा त्याचं काय सांगताय काय? हा त्याचं काय सांगताय काय? हिची किंमत होय. हा त्याला मागच्या दे बघा, तुम्हाला सांगतो 80,000 रुपयाला. हा 80,000 रुपयाला मागच्या दे. बर आपण काय देऊ शकत नाही. हा. तेवढं लावून मग तुमची काय अपेक्षा आहे? हिची अपेक्षा या 1 लाखाची हा हाय, पण तो आपल्याला द्यायचाच नाही. हम्म. का द्यायचा नाही? हा. असली वस्तू एकदा गेली, हा. बाप मेला तर बाप पुन्हा मिळतो का? नाही नाही तशी वस्तू एकदा गेली म्हणजे वस्तू भेटत नाही आपल्याला. सिंगापुराची लय क्वालिटी बघा, एकदम कोचदार शिंगाची बघा. अहो ही जी शिंग अगदी की चकाचक करून जतल्या तत शिंग ठेवावं लागते ती बैलाची. ती काय काहीतरी अशी तशी सांभाळून राहते ती का? हा. तासायला लागते ती शिंग, बैल धुवायला लागते ती. एक नंबर बैल, एक नंबर सांभाळले तुम्ही. आज बाजारात मी तुमची गाठ घेतली, मला खूप भारी वाटलं पापड नाना. आज तुमची ना आपली गाठ पडत ए! वाटलं नाही. साऱ्या जगाला आपल्या ऑल इंडियातल्या लोकांना एवढा छंद वाटला. हा. कमीत कमी 4,000 माणसं मला भेटून गेली तर माझ्या गाडीवर. आज कोळ्याला जत्रेत. कोळ्याच्या जत्रेमध्ये कालच्यानं 4,000 माणसं भेटून गेली हा. आवाजावर माझ्या. आवाज आवाज नसते. हा भरपूर नाव झालं तुमचं म्हणाले आता ऑलराऊंड क्षेत्रात. ते माणसं म्हणायची ना आम्ही मोबाईल मध्ये बघतोय, हा. परंतु हे माणूस आपल्याला असा दिसणं म्हणजे हा. पहिला लय ना मोठे न हे आपले न मुलाखतीचा प्रचार चांगला आहे हा. समोर दिसण्याला. हम्म. तर चालतंय पापड नाना, धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. आपली वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल. होय. हा तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि आपलं सांगलीत राहिले युट्यूब पेज, इंस्टा पेज सबस्क्राईब करा. धन्यवाद.